जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। पालकमंत्री डॉ. पंकज भैर यांच्या हस्ते फिरत्या विक्री केंद्राचं लोकार्पण। उमेदच्या 7 प्रभाग संघांना विक्री केंद्राचं वितरण। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून साकारण्यात आलेल्या वर्धिनी फिरत्या विक्री केंद्राचं लोकार्पण व वितरण पालकमंत्री डॉ. पंकज भैर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आयोजित कार्यक्रमात 70 लाख रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या 7 फिरती विक्री केंद्र उमेदच्या 7 प्रभाग संघांना वितरित करण्यात आले। या उपक्रमामुळे स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहर व ग्रामीण भागात मुख्यच्या ठिकाणी विक्रीची संधी मिळणार आहे। कार्यक्रमात जिल्हाधिकारी वाणमतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, अभियान व्यवस्थापक नीरज नखाते तसेच प्रभाग संघाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. पंकज भैर यांनी सांगितले की फिरत्या विक्री केंद्रामुळे महिलांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळून त्यांचा आर्थिक सशक्तीकरणाला चालना मिळेल, तसेच महिलांना अधिक उत्साहाने काम करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाचा प्रास्ताविक प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांनी केला। लोकार्पणानंतर पालकमंत्र्यांनी हिरवी झेंडी दाखवून ही विक्री केंद्रे प्रभाग संघाकडे सुपूर्द केली व ती त्यांच्या कार्यक्षेत्रात रवाना करण्यात आले। पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।